नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. तुकाराम मुंडेंना हे दिसलं नाही का, हे शीर्षक मी मुद्दाम करतोय. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हणजे तानाजी सावंतांनी काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा नागपूरच्या अधिवेशन कालावधीमध्ये केली आणि यानंतर तानाजी सावंत हे निलंबित का करू लागले आहेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. काही लोकप्रतिनिधींनी देखील आम्ही निलंबनाची मागणी केली नव्हती अशा आशयाचा सूर लावत तानाजी सावंतांच्यावरती आक्षेप व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. लढा तानाजी सावंतांच्यावरती आक्षेप घेण्याचा आहे आणि मी मात्र तुकाराम मुंडेंना हे दिसलं नाही का असा प्रश्न विचारतो आहे. त्याचं कारण पुढे तुमच्या लक्षात येईल. तानाजी सावंतांनी आतापर्यंत 4-5 मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांचाही समावेश आहे. त्यानंतर आरोग्य विभागातले 2 बडे अधिकारी ज्यांच्यावरती आरोग्य विभागाची दारोमदार होती असं म्हणता येईल, ज्यांच्यावरतीच आरोग्य विभाग विश्वास ठेवून होता आणि त्यांचीच चलती होती, असे 2 अधिकारी. त्यामध्ये एक डॉक्टर सतीश पवार आणि दुसऱ्या डॉक्टर अर्चना पाटील. या दोघांनाही निलंबित करण्यात आलंय आणि त्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, परभणीतला जलसंधारण विभागातला अधिकारी, त्याचंही निलंबन केलं गेलेलं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला पवार आणि पाटील यांचं निलंबन झालंय हे सांगतोय. अर्चना पाटील आणि सतीश पवार यांचा आरोग्य विभागातला दबदबा काय होता हे आरोग्य विभागातल्या कोणत्याही माणसाला विचारा. एक वेळ आरोग्यमंत्री एखादा निर्णय करू शकणार नाहीत, पण पवार पाटील हे दाम्पत्य आपल्या सामर्थ्याच्या जोरावर कोणताही निर्णय आरोग्य विभागामध्ये घेऊ शकत होते. त्यांच्या निवृत्तीनंतर देखील सल्लागाराचं विशेष पद निर्माण करून त्यांना त्या पदावर नियुक्त केलं गेलेलं होतं. आणि हे कधी घडत होतं? ज्या दिवशी गुवाहाटीला हे सगळ्या सरकारचे लोक निघून गेले होते, 40 शिवसेनेचे आमदार अधिक 10 अपक्ष आमदार, अशा 50 आमदारांचा फौजफाटा गुवाहाटीला गेलेला होता. सरकार त्या काळात पडणार होतं, आरोग्यमंत्री बदलणार होते. याच काळामध्ये हे पवार पाटील निवृत्त झाले होते आणि त्यांच्या निवृत्तीनंतर लगेचच एक जाहिरात काढण्यात आली. त्या जाहिरातीत अशा स्वरूपाच्या अटी ठेवण्यात आल्या की केवळ हे 2च त्या अटी पूर्ण करू शकतील. या दोघांना विशेष पदावर नियुक्त करण्यात आलं आणि सगळा सरकारी लवाजमा त्यांना देण्यात आला. म्हणजे गाडी, ड्रायव्हर, बंगला, शिपाई विपाई सगळं काही देण्यात आलं. वर्षानुवर्षापासून प्रत्येक विभागात ठाण मांडून बसलेले जे अधिकारी असतात त्यांना सांभाळण्यासाठीची ही प्रक्रिया पार पाडत होते. म्हणजे यांचं अजून एक वैशिष्ट्य होतं, आरोग्यमंत्री आपल्या कह्यात ठेवायचा. आरोग्यमंत्री आपल्या कह्यात राहणार नसेल तर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीच जवळीक साधायची, मुख्यमंत्र्यांशीच संबंध ठेवायचे. म्हणजे आता सरकार बदलणार आहे, सरकारमधला आरोग्यमंत्री आपला होणार नाहीये, तर थेट नव्या मुख्यमंत्र्यांशीच संबंध निर्माण करायचे. आणि एक वातावरण आपल्या विभागामध्ये असं करायचं की आता मंत्री माझ्या हातात नसेल तरीही मुख्यमंत्री माझ्या हातात आहेत आणि मुख्यमंत्री मी म्हणाल तसंच करतात, त्यामुळे चिंता करू नका, मीच प्रमुख आहे. हा जो काही एक नवा पॅरलल सत्ता स्थान निर्माण झालेलं होतं त्याला धक्का लावणं आवश्यक होतं. पवार पाटील यांच्या निलंबनानंतर मला वाटतं आरोग्य विभागामध्ये एक आनंदाची लहरच आलेली आहे. यांनी काय काय थांबवलंय, कसं कसं काम केलंय याचे सुरस किस्से सांगायला सुरुवात केली ना तर या व्हिडिओचा वेळ पुरणार नाही. पण तरी आपण नंतर कधीतरी हा वेगळा विषय घेऊन सांगूया. पुढे अजून एक विषय, डॉक्टर शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनावरती वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या छापून येऊ लागल्या. त्या बातम्या देखील तुम्ही बघा. एक बातमी तुम्हाला मी दाखवतोय, ती बातमी तुम्ही बघून घ्या. मागणीच केली नव्हती, झालंच नव्हतं, असं काही नव्हतं, असा सगळा प्रकार तुमच्या समोर दिसेल. मी या शीतलकुमार जाधव यांची थेट तक्रार केलेलं पत्र दाखवतोय. या संबंधीची सूचना दुसरा कोणता व्यक्ती करत नाहीये. म्हणजे कुठल्या तरी गल्लीस्तरीय संघटनेचा नेता, अखिल भारतीय असलेल्या गाव पातळीवरच्या संघटनेचा नेता तक्रार करतोय असं नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
यांनी अधिकृतरित्या या व्यक्तीबाबत केलेली तक्रार मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय। त्या तक्रारीत ते म्हणतात की या माणसाला कोणतीही उद्दिष्ट पूर्ण करता आलेली नाहीत। कोरोना लाटेचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ऑक्सिजनच्या प्लांटची तात्काळ उभारणी करणं आवश्यक आहे। हे करणं शक्य झालं नाही, म्हणून या माणसावर कडक कारवाई करण्यात यावी, किमान पक्षी दुसरीकडे तरी हलवावं अशी मागणी स्वतः जिल्हाधिकारी करतायत। आणि हे पत्र 5 फेब्रुवारी 2022 आहे, म्हणजे हे सरकार येण्याच्या आधीचं हे सरकार येण्याच्या आधीच आहे। जिल्हाधिकारीच म्हणतायत की हा व्यक्ती काम पूर्ण करत नाही। 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची उभारणी करणं आवश्यक आहे। जवळपास 22 प्राथमिक आरोग्य केंद्र नवी करणं आवश्यक आहे। जवळपास 68 उपकेंद्र नवी उभं करणं आवश्यक आहे। पण ह्याचे प्रस्ताव वारंवार मागवून सुद्धा शीतल कुमार जाधव यांनी या प्रस्ताव पाठविण्यामध्ये कुचराई केलेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवल्यावरती बैठकीला न जाणे, मंत्र्यांनी बोलवल्यावर सुद्धा न जाणे, अगदी मी जी 2 नावं तुम्हाला आधी सांगितली, आपली नियुक्ती करून घेतली आहे, त्यांच्या छत्रछायेखाली वावरणे, मंत्र्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसपटा समान लेखणे, ह्या कृती शीतल कुमार जाधव यांच्याकडून झालेल्या आहेत। म्हणजे मी केवळ झालेल्या आहेत असं सांगून गप्प बसत नाहीये। या शीतल कुमार जाधव यांना त्यांना दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काय काय केलंय ते बघा। 13/10/2020 साली यांना एक स्मरणपत्र पाठवलं गेलं। सरकार त्यावेळी आताच नव्हतं। 4 मार्च 2021 साली त्यांना आणखी एक पत्र पाठवण्यात आलं, केराची टोपली। 1/10/2021 साली परत त्यांना आठवण करून देण्यात आली होती की बाबा तुम्ही तुमचं काम नीट करत नाही आहेत, नीट करा। 8 एप्रिल 2022 साली यांना परत पत्र पाठवण्यात आलं होतं, पण यांनी त्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली। आता एवढ्या वेळेला केराची टोपली दाखविणारा हा व्यक्ती तुकाराम मुंडेंच्या 2-3 महिन्याच्या आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून आलेल्या कालावधीत मुंडेंना दिसला नाही का? दिवाळीच्या सुट्टीत बीड जिल्ह्यातल्या आपल्या गावी गेल्यावर जिल्हा रुग्णालयात जाऊन तिथल्या डॉक्टरांची झोप उडवणारे तुकाराम मुंडे सोलापूर जिल्ह्यात त्यांनी काम केलं आहे, तिथे या लोकांनी कामच केलं नाही, आरोग्य यंत्रणाच उभी केली नाही, हे तुकाराम मुंडेंच्या लक्षात आलं नाही का? नाही तर का नाही आलं? की सोयीच्या ठिकाणी आपलं सोयीची कामच करायची, याची बातमी येईल अशी कामं करायची आणि त्याचा त्रास होणार नाही या विषयाला हातच नाही घालायचं। तुकाराम मुंडेंना आपल्या पदाचा चार्ज घेतल्याबरोबर सरकारी सेवेतून निवृत्त झालेले 2 अधिकारी एकट्या पदाची जाहिरात काढून दोघच्या दोघही एकटेच पात्र ठरवून, पवार आणि पाटील यांच्याविषयी मी बोलतोय, पुन्हा आरोग्य विभागामध्ये आपली चालवतात। हे तुकाराम मुंडेंना त्यांच्या कारकिर्दीत दिसलं नाही का? शीतल कुमार जाधव, सतीश पवार, अर्चना पाटील यांच्या बाबत तुकाराम मुंडेंना कोणतीच भूमिका का घ्यावी वाटली नाही असा प्रश्न मला पडतो। तुकाराम मुंडेंनी जे झाकून ठेवलं ते तानाजी सावंतांनी उघड केल्यानंतर तानाजी सावंतांच्यावरती राजकीय बुमरँग होईल याची व्यवस्था करून त्यांना संकटात आणण्याचं काम बघणाऱ्या या लोकांच्या कामाकडे बघितलं पाहिजे। जे आरोग्य विभागात काम करतायत त्यांना या सगळ्या लोकांच्या कारकिर्दीची नीट जाणीव असेलच। म्हणूनच या निलंबनाच्याकडे मी सावंतांचा पराक्रम म्हणून बघण्यापेक्षा या निलंबनाच्याकडे मी तुकाराम मुंडेंची डोळेझाक म्हणून बघतोय। तुकाराम मुंडे या निमित्ताने पुन्हा उघडे पडतायत की त्यांनी खरोखरच काही विषयाकडे दुर्लक्ष केलंय आणि ज्यातून प्रसिद्धी मिळेल त्यावरच लक्ष फोकस करून कारवाई केलेली आहे। नमस्कार।